हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचे या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत साताऱ्यामध्ये आणि आपण बघायला जाणार आहोत कास पठार. कास पठारला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असंही म्हणतात आणि आत्ता सप्टेंबरमध्ये फुलांचा सीझन चालू होतो. कास पठारावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलं उमलतात आणि आपण तेच आज बघायला जाणार आहोत. ही एक वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे, त्यामुळे इकडे जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं. तिकीट 150 रुपये पर पर्सन आहे, म्हणजे 150 रुपीज पर पर्सन आहे. आणि या खाली दिलेल्या लिंकवरनं तुम्ही ते तिकीट बुक करू शकता. सो फटाफट हे तिकीट बुक करा. 3 टाइम स्लॉट्स असतात. पहिला असतो 7 ते 11, दुसरा असतो 11 ते 3 आणि तिसरा असतो 3 ते 6. 6 वाजेपर्यंत संध्याकाळी आपण इकडे जाऊन ही साईट बघू शकतो आणि मजा करू शकतो इथे. सो फटाफट तिकीट बुक करा आणि आता आपण जाऊन भेटूया कास पठारावर. कास पठारचा आम्ही 11 ते 3चा स्लॉट बुक केला होता, त्यामुळे आम्ही घरातून निघालो आणि रस्त्यातले मस्त व्ह्यूज एन्जॉय करत पुढे जात राहिलो. रस्त्यात आम्ही ड्रोन उडवायलाही थांबलो आणि वरनं काही असा नजारा होता. जसं जसं आम्ही पुढे जात राहिलो तसं धुकं वाढतच गेलं आणि आम्ही फायनली पोहोचलो कास पठारच्या चेकपॉइंटला. सो हे जे समोर दिसते हे तिकीट बुकिंग काउंटर आहे. तुम्ही ऑनलाईनही तिकीट काढू शकता किंवा इकडे येऊन तुम्ही मॅन्युअली पण तिकीट काढू शकता. तिकीटचे रेट्स इथे लिहिलेले आहेत. एंट्री फी 150 रुपये आहे आणि स्टुडंट्स असाल तर 40 रुपये आहे. सो हे जे समोर दिसतं इथे आपल्याला आपण जी ऑनलाईन तिकीटं बुक केलेली असतात ती सगळी चेक होतात. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर हा एक मोठा पार्किंग लॉट आहे. तिथे आपल्या गाड्या लावायला लागतात आणि अशा बस आपल्याला पुढे कास पठाराला घेऊन जातात. सो आता आपण इथे पोचलेलो आहोत. आपलं तिकीट दाखवलेलं आहे आणि आता आपण अशी एक बस करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. बसचं तिकीट ह्याच्यात इन्क्लुडेड असतं. वेळेत वर पोचल्यामुळे आम्हाला आमची बस लगेच मिळाली आणि 5 ते 10 मिनिटात आम्ही पोचलो कास पठारच्या मेन गेटवर. इकडे परत एकदा आपलं तिकीट चेक झालं आणि आम्ही निघालो कास पठार एन्जॉय करायला. खूपच कमाल वातावरण आहे. फुल फॉग आहे. फुलं कमी आलेली आहेत पण फुलं आहेत, बघायला मिळत आहेत आणि मस्त वेदर आहे. इकडे थोडासा पाऊस आहे, फॉग आहे, थंड आहे, गरमी कमी आहे. सो हा बेस्ट टाईम आहे याचा. 11 ते 3चा जो स्पॉट आहे तो तुम्ही बुक करू शकता इकडे येण्यासाठी. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर लिटरली पायात सगळीकडे फुलं आहेत. इकडे जर बघितलं तर इथे पांढरी आणि पर्पल जी फुलं आहेत ती सगळी दिसत आहेत. इकडे जागोजागी फुलांची माहिती देणारे असे बोर्ड लावलेले आहेत. खूपच वेगवेगळ्या व्हरायटीची फुलं आहेत. लिटरली काही काही फुलं असण्याची 8 वर्षातून एकदा उमलतात इकडे. वेगवेगळी व्हरायटी खूप छान वाटतंय. आता तरी स्टार्टिंग आहे सीझनचा, त्यामुळे कमी कमी पॅचेस दिसत आहेत. तुम्ही लिटरली अजून 1 ते 2 आठवड्याने जर इकडे आला तर कम्प्लिटली कास पठार, जे पूर्ण कास पठार असतं ते कम्प्लिटली फुलं वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी भरलेलं असतं. तुम्ही अजून थोडंसं उशिरा जर आलात तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला लिटरली तेव्हा जास्त भारी बघत. आणि हे जे दिसतं ते आहे कास पठारावरचं एक छोटंसं तळं. एक तळं इथे आहे आणि एक तळं जे आहे ते रस्त्याच्या पलीकडच्या साईडला आहे.
आता आपण जाणार आहोत कुमुदिनी तळ्याकडे आणि या तळ्याला जायचा रस्ताही तेवढाच सुंदर आहे आणि या रस्त्यावर तर गर्दीही खूप कमी असते. सो हे जे समोर आपल्याला दिसतंय हे आहे कुमुदिनी तळं आणि इथे कुमुदिनी नावाची फुलं येतात जी आय थिंक कमळासारखे असतात आणि ती दुपारी 1-1:30 वाजेपर्यंतच आपल्याला दिसतात. पण आता आम्ही जस्ट ट्राय मारलं कारण आलोच होतो, पण हे असं इथे खूप मोठं तळं आहे. लाईक मगाचं तळं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठं तळं आहे. सो ओव्हरऑल इकडे अशी 2 तळी आहेत, एक जे आपण मगाशी बघितलं ते आणि दुसरं म्हणजे हे तळं. आणि खूप छान परिसर आहे. ओव्हरऑल मस्त फुलं आहेत इकडे. अजून पुढच्या आठवड्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला अजून छान सगळी फुलं बघता येतील. सो ओव्हरऑल आत्ता असं सगळं इकडे आहे. कुमुदिनी तळ्याच्या इकडे याचा रस्ता तर खूप जास्त सुंदर आहे. सो ही जागा मिस नका करू आणि आता आपण परत निघतोय. सो तिकडे जाऊन भेटू. तुम्ही जर कास पठाराला याचा प्लॅन करत असाल आणि जर तुम्हाला इकडे स्टे ऑप्शन सुद्धा हवे असतील तर इकडे 3 खूप चांगले रिसॉर्ट्स आहेत. पहिलं म्हणजे हेरिटेजवाडी, दुसरं म्हणजे RH रिसॉर्ट आणि तिसरं म्हणजे द रेड फोर्ट. तिन्ही रिसॉर्ट्स कास पठारापासून खूपच जवळ आहेत आणि अफोर्डेबल आहेत. सो आपण कासवरनं परत घरी आलेलो आहे आणि खूप कमाल जागा होती. तुम्ही नक्की कासला व्हिजिट करा. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर एवढा त्याचा टाईम आहे. 30 सप्टेंबर नंतर फुलं बघायला मिळत नाहीत. फटाफट खाली दिलेल्या लिंकवरनं तुमची तिकीटं बुक करून टाका आणि लगेच कास पठारला पोचा. आणि हा जो ब्लॉग आहे तो आपण इकडेच थांबवूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपण भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.